बऱ्याच मुलांचा एक कॉमन डाऊट येत आहे की सर महाराष्ट्र स्टेटमध्ये आम्हाला स्टेट कोट्याची काउन्सिलिंग करायची MBBS पासून BPTH पर्यंत, तर आम्हाला काउन्सिलिंगचा खर्च किती येणार आहे. तर पहा, सगळ्यात अगोदर CET सेल ॲप्लिकेशन फॉर्म ओपन करतं आणि ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्टिंगला जे ओपन होतील ते आपले MBBS, BDS, BMS, BHMS, युनानी झालं, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPO, BSLP, BNYS नावाचा जो कोर्स आहे, या सर्व कोर्ससाठी कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतील. त्यामध्ये आपल्याला स्टेट कोट्यामधून अप्लाय करायचं असेल कोणत्याही कोर्ससाठी तर आपल्याला 1000 रुपये फीस राहते आणि आपण नीट क्वालिफाय असेल तर सगळ्या कोर्ससाठी एलिजिबल राहतो. आणि जे विद्यार्थी नीट क्वालिफाय नाहीत ते फक्त अलाइड कोर्स म्हणजे जे काय BPTH, BOTS, BSLP, BPO, BNYS नावाचे कोर्स आहेत या कोर्ससाठी एलिजिबल राहणार आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला IQ म्हणजेच NRI कोट्यासाठी किंवा मॅनेजमेंटच्या सीटसाठी अप्लाय करायचं असेल MBBS, BDS, BMS, BHMSसाठी तर तुम्हाला या ठिकाणी 5000 रुपये एक्स्ट्रा पेमेंट करावं लागणार आहे. तुम्ही 5000 रुपये पेमेंट केलं की तुम्ही IQ NRI कोट्याच्या सीटला एलिजिबल होऊन जातात आणि स्टेटसाठी तुम्हाला 1000 रुपये फीस आहे. जर तुम्हाला स्टेट आणि IQ दोन्हीसाठी अप्लाय करणं आहे, समजा की अगोदर स्टेटमधून 3 राऊंड खेळणं आहे आणि जर नाही भेटलं तर नंतर मग तुम्हाला मॅनेजमेंटच्या सीटला अप्लाय करणं आहे BMS, BHMSला किंवा MBBSला, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला 6000 रुपयाचं ॲप्लिकेशन फॉर्म भरणं आहे, जेणेकरून की तुम्हाला स्टेट कोटा आणि मॅनेजमेंट कोटा दोन्ही कोटासाठी एलिजिबल केलं जाणार आहे. आणि जे मुलं डोनेशन देऊन ॲडमिशन करायचा विचार करताय फिजिओथेरपीसाठी तर त्या मुलांना कुठल्याही प्रकारे 5000 रुपये देऊन फॉर्म भरायची गरज नाही आहे. त्या मुलांना स्टेट काउन्सिलिंगच्या स्टेट कोट्यामधून 1000 रुपये देऊनच फॉर्म भरणं आहे. फक्त ते मुलं ऑनलाईन कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट करून न घेता डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन स्पॉटमध्ये डोनेशन देऊन ॲडमिशन करू शकतात किंवा स्पॉट राऊंडमध्ये जे काय जनरल कॅटेगरीचा नियम आहे त्यानुसार तुम्ही फीस पेमेंट करून तुमचे ॲडमिशन कन्फर्म करू शकतात. मी परत सांगतोय, जर तुम्हाला एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं असेल जवळपासच्या आणि तिथं जर जागा ऑनलाईन मिळत नसेल तुम्हाला तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही स्पॉट ॲडमिशन करू शकतात, कारण 15% सीट ह्या कॉलेजकडे दिलेल्या असतात सीट सेलनं. पण जर तुम्हाला ऑल ओव्हर राज्यामध्ये कुठं ना कुठं ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही फक्त नीट एक्झाम दिली असेल, तुम्हाला 0 मार्क असतील तरी पण तुम्हाला कॅटेगरीच्या फीसमध्ये किंवा जे काही गर्ल्स फ्री एज्युकेशन आहे त्याच्यामधून फिजिओथेरपीसाठी 100% ॲडमिशन होऊन जाईल. आणि तुम्हाला जर समजा ह्या फी स्ट्रक्चरची ऑफिशियल ब्राउचरमधली PDF हवी असेल तर तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. आम्ही तिथं तुम्हाला कॅटेगरी वाईज किंवा कोटा वाईज जी काही फीस आहे रजिस्ट्रेशन फॉर्मची, काउन्सिलिंगची, महाराष्ट्र स्टेट कोट्याची, मॅनेजमेंट कोट्याची, त्याची PDF नक्की शेअर करू.